युवा सेना प्रीमियर लीग 2025 मानकरी ठरलेला संघ नेत्रा 11 उपविजेता संघ एन बॉईज थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल। या प्रीमियर लीग मध्ये 8 संघ सहभागी झाले होते। 8ही संघ नायक संघ मालक यांचं आयोजकांकडून हार्दिक स्वागत। असंच पुढच्या वर्षीही तुमचं सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो। विजेत्या संघाचे संघ मालक जिजू गौरव कुंदेर। दोन्ही संघांना प्रेक्षकांना विनंती आहे स्टेज जवळ यायचंय। चारही संघ चला, सर्व संघांना विनंती आहे जवळ स्टेज जवळ यायचंय। खेळाडूंना विनंती आहे स्टेज जवळ यायचंय। पारितोषिक वितरण सोहळा पार करतोय आपण। चला, संघनायक संघ मालकांना विनंती आहे आपल्या खेळाडूंना स्टेज जवळ आणायचंय। युवा सेना प्रीमियर लीग 2025 सावरकरनगर युवा सैनिकांकडून ही लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। या लीग मध्ये 8 संघ सहभागी झाले होते। 8 संघ मालक होते। सगळ्या संघांकडून उत्कृष्ट असा उत्साह सहभाग या लीग मध्ये दिसला आणि या लीग मध्ये विजयी ठरलेला संघ नेत्रा 11 उपविजेता संघ एन बॉईज। सगळ्यांना विनंती आहे स्टेज जवळ यायचंय। खेळाडूंना विनंती आहे स्टेज जवळ यायचंय। भूषण मडके सर्वांना विनंती आहे स्टेज जवळ यायचंय। गौरव कुंदेर आपली टीम घेऊन स्टेज जवळ यायचंय। पारितोषिक वितरण आपण सुरुवात करतोय। युवा सेना प्रीमियर लीग 2025 या प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी ज्या बॅट्समन कडून ज्या फलंदाजाकडून करण्यात आली, ज्याचं प्रदर्शन फायनल मध्ये उत्कृष्ट असं पाहायला मिळालं, असा सगळ्यांचा लाडका मित्र मयूर सावंत, उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन मयूर सावंत यांना पारितोषिक देण्यात येत आहे। सन्माननीय शाखा प्रमुख दीपक निकम साहेब यांच्या हस्ते मयूर सावंत यांना पारितोषिक देण्यात येते। उत्कृष्ट फलंदाज मयूर सावंत। कबड्डी खेळासह आता क्रिकेट मध्येही मयूर सावंत यांचा दबदबा। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत या युवा खेळाडूसाठी। सुंदर असं प्रदर्शन फायनल्स मध्ये सुद्धा बघायला मिळालं। यानंतर या लीग मध्ये सुंदर अशी बॉलिंग केलेली सगळ्यांचे 40+ असे खेळाडू विलास सोनावणे, उत्कृष्ट अशी गोलंदाजी या वयात सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी विलास सोनावणे। सगळ्यात जास्त विकेट घेतलेले आहेत विलास सोनावणे यांनी। सन्माननीय उपशाखा प्रमुख संजय चिचकर साहेब यांच्याकडून विलास सोनवणे यांना पारितोषिक देण्यात येत आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या या 40+ खेळाडूसाठी। आणि मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच सगळ्यांनी पाहिलेला फायनल्स मध्ये लेफ्ट हँड बॉलर बाबू. सुंदर अशी बॉलिंग. लोकमान्य नगर मध्ये नावाजलेला असा क्रिकेटर बाबू. टाळ्या वाजवायच्या आहेत. संध्या चिचकर यांच्याकडून बाबू यांना पारितोषिक देण्यात येत आहे. आणि या प्रीमियर लीगचा मालिकावीर कोण असेल? एनी गेसेस? या प्रीमियर लीगचा मालिकावीर कोण असेल? मालिकावीरचा किताब जातोय सुजित कुमार उर्फ अक्रोड. सन्माननीय नगरसेवक बारटके साहेब यांच्याकडून सुजित कुमार यांना देण्यात येत आहे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. सुंदर साहेबांकडून सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. टाळ्या वाजवायच्या या युवा खेळाडूसाठी. आणि यानंतर या मालिकेत ठरलेला उपविजेता संघ एन बॉयज. सगळ्यांनी स्टेजवर यायचं. सगळं संघ मालक संघ सर्व खेळाडूंना घेऊन स्टेजवरती यायचंय. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. आमच्या सावरकर नगरचे जावई राशीद जिजू यांचा हा संघ. आणि हे सन्मान चिन्ह घेताना एन बॉय टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. सुंदर असं प्रदर्शन या संघाकडून जिंकण्यासाठी झालं होतं. टाळ्या वाजवायच्यात. आणि या युवा सेना प्रीमियर लीग 2025 चा मानकरी ठरलेला विजयी संघ नेत्रा 11 संघ मालक संघनायक सर्वांनी खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. सुंदर सगळ्याच खेळाडूंकडे उत्कृष्ट असं प्रदर्शन करण्यात आलंय. या संघामध्ये एक महाराष्ट्र पोलीस आणि एक भारतीय जवान अमित चव्हाण, अक्षय मुसळे. टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या संघासाठी. मोरया. जय महादेव. जय श्रीराम. जय शिवराय. युवा सेना 2025 सावरकर नगर स्पर्धा इथे संपन्न झाली. सर्व खेळाडूंचं, संघ मालकांचं, संघनायकांचं, आयोजकांकडून हार्दिक स्वागत. असं सहकार्य पुढच्या वर्षीही लाभेल तुमचं या प्रीमियर लीगला हीच आशा बाळगतो. आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. जय महाराष्ट्र.